लग्न झालेली मुलगी 1-2 महिने एक्स्ट्रा माहेरी राहू शकतच नाही असं तर मला तरी वाटायला लागले, कारण बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स तर अशाच यायला लागलेत. असो, इकडे आज मी बनवत होते पोहे आणि पोह्यामध्ये ना मला शेंगदाणा असा तळूनच खायला आवडतो. आता काही जण भाजून खातात, काही जण सोलून खातात आणि रोजच्या निगेटिव्हिटीला दूर घालवण्यासाठी मात्र अशी देवाची गाणी ऐकत ऐकत माझं हे काम चालू असतं. आता मी आज इकडे पोहे बनवले होते कारण मलाच भूक लागली होती, त्यामुळे म्हणलं चला आपणच पहिल्यांदा बनवून घेऊया. आणि भाऊ पण घरी आलेला होता आणि त्याला माझ्या हातचेच पोहे आवडतात, त्यामुळे म्हणलं चला. आता हे नेहमीच झालंय माझं, कुठली एखादी गोष्ट घेतली की ती कुठे ठेवली आहे ते पहिलं काही मला आठवत नाही. आता राहिला प्रश्न सासरी जाण्याचा, तर लवकरच मी सासरीत जाणार आहे बरं का, माहेरीच नाही राहणार आहे. आणि आपल्या पार्थला मात्र आहे ना त्याचं हे कॅक्टसचं खेळणं इतकं आवडायला लागलंय ना की दुसऱ्या कोणाशी बोलण्यापेक्षा आहे ना आता तो आहे ना त्या कॅक्टसशीच बोलत बसतो. आता त्याच्यासाठी थोडंसं ते नवीन आहे, तो खेळत होता चांगला म्हणून म्हटलं चला आपण खाली एक फेरफटका मारूया. आले होते कशासाठी, तर ही आळूची पानं घेण्यासाठी, पण इथे ना एकही आळूचं पान शिल्लक नव्हतं. हा आता थोडीफार आहेत पण ती छोटी छोटीशी आहेत. आता आलेच होते तर मोकळ्या हाताने कसं जायचं म्हणून त्यातलीच मोठी मोठी बघून काढली. आता थोडीशीच पानं मला मिळाली, तिथे स्वच्छ अशी धुतली आणि हे आमच्या इकडचं असं वातावरण झाले. थोडंसं पावसाचं झालतं आणि थोडंसं उन्हाचं झालतं. आता त्यानंतर येतच होते तर म्हटलं चला फुलं सुद्धा घेऊनच जाऊया. आणि फुलं बघता बघताय ना मला हे ना स्नेक प्लांट सापडलं होतं. आता हे मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. बाय.